माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन. शिवरात्र जागर. नाव शशिकला पेंगळे. माय नाशिक, सासर चाळीसगाव, राहणार पुणे. मी आज तुम्हाला शिवरात्रीनिमित्त चिमणीची शिवरात्र ही गोष्ट सांगत आहे. एका गावामध्ये एक श्रीमंत शेठानी राहत होते. अतिशय श्रीमंत होते ते, पण भयंकर काटकसरी आणि कंजूस होते. ते कधी कोणाला दानधर्म करत नव्हते, कोणाला मदत करत नव्हते, काय हवं नको कोणाचंही ते बघत नव्हते, फक्त स्वतःचं बघायचे. त्यांच्या त्या घराच्या हवेलीजवळ एक झाड होतं आणि त्या झाडावर एक चिमणी राहत होती. ती बिचारी रोज सकाळी उठली का उडत उडत जायची, दाणे घेऊन यायची, आपल्या बाळांना खाऊ घालायची. एक दिवस तिच्या मनात विचार आला की सर्व गावामध्ये हे श्रीमंत हवेली आहे, इथे का बरे आपल्या दाना पाणी मिळत नाही. म्हणून ती एक दिवस त्या छपरावर जाऊन बसली. तर तिथे शेठ आणि शेठानी गप्पा मारत होते. शेठानी म्हणाली, आपल्याजवळ एवढं धान्य आहे, आपण एवढे श्रीमंत आहोत, पैसा आहे, सगळं काय आहे, पण आपण गेल्यानंतर हे कोणाला मिळेल, कारण आपल्याला तर मूलभूत काहीच नाही आहे. हे चिमणी ऐकते बरं का. तिला खूप दुःख होतं, पण ती रोज येते. ती चिमणी नंतर त्या शेठाने आवडू लागते, म्हणून ती तिला गुपचूप दाना पाणी टाकते, दाणे टिपते, चिमणी उडून जाते. ती रोज येते, रोज यांच्या गप्पा ऐकते की आपल्याला कोणीच नाही, आपलं धन एवढी संपत्ती कोणाला जाईल. मग तिच्या मनात विचार येतो की आपण रोज यांचं दाना पाणी खातोय, आपण यांच्यासाठी काहीतरी करूया की त्यांना मूलबाळ झालं पाहिजे. म्हणून ती घरी येते, आपल्या घरट्या चिमण्याला म्हणते, चिमणा मी 2-4 दिवस बाहेर जात आहे, तर मी आपल्या पिल्लांना सांभाळा. मग उडत उडत जाते ती. रात्रंदिवस उडते, रात्रंदिवस उडते, उडतच असते. ते दमून थकून जाते तरी ती उडते. उडत उडत ती कैलास पर्वतावर जाते आणि गेल्याबरोबर पार्वतीच्या पायथ्याशी पडते. पडल्याबरोबर ती बेशुद्ध पडते. पार्वती तिला उचलते, थोडीशी हवा बिवा घालते, पाण्याचा शिडकावा टाकते, ते शुद्धवर येते. मग त्या अगं चिमणी, तू इतक्या लांबून कुठे आलीस गं, काय काम आहे तुझं, ती चिमणीला विचारते. मग चिमणी म्हणते, देवी माता, पार्वती माता, मी लांबून आले आहे. माझ्या झाडाजवळ एक श्रीमंत हवेली आहे, पण त्या शेठानीला मूलबाळ नाही, त्यामुळे ते फार दुःखी आहेत. त्यांनी काय करायला पाहिजे बरं, त्यांना मूलबाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे. मग ती पार्वती म्हणते, थांब, आता शिव भगवान ध्यानस्थ बसले आहेत, ते उठले की आपण त्यांना विचारूया. मग नंतर शंकर भगवान उठतात ध्यानातून. मग ती सांगते पार्वती, बघा ही चिमणी आली आहे, म्हणे तिची इच्छा आहे की त्या शेठानीला संतान व्हावे. तो बघतात शंकर भगवंतात, त्यांना तर संत म्हणजे पुत्राचं सुखच नाही त्यांच्या नशिबात, मी कुठून त्यांना पुत्र देऊ. पण पार्वती आणि चिमणी आपला हट्ट सोडत नाही. मग शंकर भगवान म्हणतात, बघ म्हणे चिमुताई, त्यांनी खूप पैसा कमवला आहे, पण त्यांची दानशूरपणा त्यांच्यात नाही. ते देवळात जात नाही, भजन करत नाही, कोणाला काही मदत करत नाही, ते त्यांचं हे वागणं बरोबर नाही म्हणे. पण मी आता त्यांना मुलबाळ देईल, पण त्यांच्या हातून हे सगळं कार्य झालं पाहिजे. चिमणी खूप शोधते आणि आपल्या घरट्यात परत येते. कालांतराने 9 महिन्यामध्ये त्या घरामध्ये बाळ खेळू लागतं. चिमणीला खूप आनंद होतो. पण ज्या दिवशी चिमणी शंकर भगवंता जो सर्व वर मागते ना, ती शिवरात्र असते. इकडे पहिली शिवरात्र पडते. तिला असं वाटतं आता तरी हे काहीतरी दानशूरपणा करतील, दानधर्म करतील. ती रोज त्या छपराजवळ काहीतरी चिवचिव करते, पण त्यांना काही त्यांची ती चिमणीची भाषा समजत नाही आणि दानधर्म कधीच करत नाही. पहिली शिवरात्र जाते, दुसरी जाते, तिसरी जाते, चौथी जाते, पण हे दानधर्म करत नाही. मग चिमणीला काळजी वाटते, काय करावं बा. ती परत उडत 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 शंकर भगवंताकडे येते आणि पार्वतीला म्हणते, माते बघ म्हणे, मी खूप प्रयत्न केला, पण ते काही दानशूरपणा करत नाही, दानधर्मच ते करत नाही. मग आता काय करू, मी तर थकले म्हणे, आता तुम्हीच याच्यावर उपाय काढा म्हणे. भगवान मग तयार होतात, म्हणतात ठीक आहे. मग ती चिमणी आपल्या घरट्यात परत येते. एक दिवस शिव भगवान आणि पार्वती साधूचं रूप धारण करतात आणि त्यांच्या हवेलीजवळ येतात आणि म्हणतात, माते, ती शेठानी बाहेर येते, माते आम्हाला खूप भूक लागली, आम्हाला जेवायला दे गं. ते आधी दचकते की आपल्याला आपण तर कोणाला दान धर्म देत नाही, काही खाऊ पिऊ घालत नाही, यांना कसं काय हो म्हणायचं. पण ते म्हणतात, बघ म्हणे शेठानी ताई, तू जर आम्हाला खाऊ पिऊ नाही घातलं तर आम्ही तुला शाप देऊन, तो शाप तुझ्या मुलाला लागेल, मुलगा तुझा मृत्यू होईल म्हणे, आणि तुमच्या घरातली संपत्ती पण संपून जाईल म्हणे, तू काही करून आम्हाला जेवायला घाल.
ती बरं बरं म्हणती. मग शेठला पण सांगते. मग ती मस्त 5 पंक्वान्नाचा स्वयंपाक करते. त्या दोघांना जेवायला बसवती. ते बाळ आपलं 5 वर्षाचं इकडून तिकडे फिरत असतं. त्यांना पाहून त्या बाळाला आनंद होतो. तर कधी भाकरी आणून दे, कधी पोळी आणून दे, कधी बर्फीचा तुकडा आणून दे, असं ते त्यांना दोघांना वाढत राहतं. आणि मग हे पोटभर जेवतात. मग जायला निघतात. त्याला ते म्हणतात, हे बघ शेठ शेठानी म्हणे, तुम्ही दोघांनी आज शिवरात्र आहे, शिवरात्रीचा उपवास करायचा आणि खूप दानधर्म करायचा म्हणे. गोरगरिबांना मदत करायची, ज्यांना काही पाहिजे असलं ते द्यायचं, भजन कीर्तन करायचं, मंदिरात जायचं. हे सगळं जर तुम्ही केले तर तुमच्या बाळाला दीर्घायुष्य लाभेल म्हणे, नाही तर त्याला तो लवकर जाईल म्हणे. ते म्हणतात नाही नाही असं नको व्हायला म्हणे. ते साष्टांग नमस्कार घालतात. तेवढ्यात ती चिमणी तिथे उडत उडत येते. म्हणे ही चिमणी कोण आहे बरं? त्याला शंकर भगवान तर सर्व कहाणी सांगतात की तुम्हाला मूळबाळ नव्हतं, ती तुमच्या छपरावर येऊन बसत होती. तिने येऊन मला विनंती केली, मग तुम्हाला हा माझा प्रसन्न बाळ झालेलं आहे. आणि असं म्हणून शंकर भगवान आणि पार्वती त्यांचं सत्यरूप ते शेठशेठानीला दर्शन देतात आणि नमस्कार ते दोघे त्यांचा नमस्कार करतात. अशा रीतीने चिमणीची शिवरात्र म्हणून आपण ही गोष्ट ऐकली. चिमणीमुळे हे सर्व काही घडतं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी दानधर्म करावा, भजन कीर्तन करावं, मंदिरात जाऊन शंकर भगवंताचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा. हर हर महादेव. धन्यवाद.